नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अद्वैत नैनाची वाट बघत असतो आणि आलेले सगळे पाहुणे-रावणेसुद्धा नवरीची वाट बघत असतात. तर इथे संगी आता खूप जास्त रडत असते. तेव्हा कला म्हणत असते, की "आई तू शांत हो, तू रडू नकोस. काजू गेले ना नैनाताईला शोधायला, सगळं काही ठीक होईल. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? नैनाताई जर इथे आली, तर तिने चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे तिला जर अद्वैतबरोबर लग्न करायचं नसेल तर तिने जर लग्नाला नकार दिला तर तर आपण तिच्यावरती जबरदस्ती नाही करू शकत. तुला कळतंय का?" तेव्हा संगी म्हणते, "असं होणार नाही. नैना इथे आल्यानंतर तिला बोहल्यावरती उभं राहावंच लागेल. तिच्यासाठी मी काय काय केले ते माझं मला माहिती आहे." तर इकडे आता सगळं काही रोहिणी ऐकते. तिला असं वाटतं, की नैना जर पळून गेली असेल, तर मग अद्वैतबरोबर लग्न आता कसं काय होणार आणि मला वहिनीचं नाक कापता येणार नाही. नैना गेली म्हणून काय झालं? कला तर आहे ना. आपण नैनाच्या जागी जर कलाला उभं केलं तर अद्वैत आणि कलाचं तसंही पटत नाही. झाली तर मज्जाच येईल. तर इकडे आता ती म्हणत असते, "काय मायलेकी रडतायत, जाऊन आता जरा धमाल करूया." तर इकडे रोहिणी डायरेक्ट आतमध्ये येते आणि म्हणत असते, "काय चाललंय तुमचं? काय इथे रडारड चालले? आणि नवरी मुलगी कुठे आहे? नैना तयार तर झाली आहे ना? बाहेर सगळेजण नैनाची वाट बघतायत. तुम्ही कुठे ठेवले नैनाला? तिला लवकरात लवकर इथे बोलून आणा. आणि ए मुली, तू इथे काय करतेस? तुला बघितल्यानंतर अद्वैतला किती राग येतो माहिती आहे ना? आणि वहिनीला तू अजिबात आवडत नाही. तू इथे काय करतेस? आत्ताच्या आता इथून निघ बरं." "मी इथे आले म्हणून जर वहिनी आली असती ना तर तुला इथून लगेच हकलवून दिलं असतं." तेव्हा संगी म्हणते, "आत्याबाई, तुम्ही माझ्या मुलीला काही बोलू नका. कला माझीच मुलगी आहे." तेव्हा रोहिणी म्हणते, "काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे ही कला तुमची मुलगी आहे? मग तुम्ही आत्तापर्यंत हे सगळं आमच्यापासून लपून का ठेवलंत?" तेव्हा संगी म्हणते, "नाही, मी लपून ठेवलेलं नाही आहे." तेव्हा रोहिणी म्हणते, "अहो, ही कला जेव्हा जेव्हा अद्वैतच्या आणि बहिणीच्या समोर यायची ना, त्या दोघांना किती राग यायचा. तुम्ही काय काय गोष्टी आमच्यापासून लपून ठेवल्यात. त्या कलाला राहू दे बाजूला. नैना कुठे आहे ती सांगा. तिथे मुहूर्त निघत चाललाय. तुम्हाला लोकांना हे कळत नाही आहे का? मी आताच्या आता बाहेर जाते आणि सगळ्यांना सांगते, की नैना रूममध्ये नाही आहे आणि ही कलासुद्धा इथे आहे. म्हणजे वहिनी येईल आणि धक्के मारून ह्या मुलीला इथून बाहेर काढेल." तेव्हा इथे सुकन्या म्हणत असते, "आत्याबाई, प्लीज तुम्ही शांत व्हा. जरा आईची व्यथा समजून घ्या. आईच्या बाजूने विचार करा." तेव्हा रोहिणी म्हणते, "काय आईच्या बाजूने विचार करायचं? आतापर्यंत किती खोटं बोलल्यात ह्या. म्हणजे ही कला स्वतःची मुलगी असूनसुद्धा ती तुमची मुलगी नाही असं सांगितलंत. अहो, तुम्हाला हे सगळं करताना काहीच कसं वाटलं नाही? तुमची मुलगी नैना कुठे आहे? ते सांगा आधी मला. रडारड बंद करा." तेव्हा संगी म्हणते, की "नैना पळून गेली." तेव्हा रोहिणी म्हणते, "काय बोलताय तुम्ही? नैना पळून गेली? तुम्ही काय इथे आमची इज्जत काढायला आम्हाला बोलावलेत का?" तेव्हा संगी म्हणते, "नाही, असं काही नाही आहे." तेव्हा रोहिणी म्हणत असते, "अहो, मग आता काय करायचं? सगळे बाहेर पाहुणे-रावणे आलेत. त्यांच्यासमोर आता आमची किती इज्जत जाईल तुम्हाला माहिती आहे का?" तेव्हा सुकन्या म्हणत असते, "याच्यामध्ये संगीची काही चुकी नाही आहे. कलाला आणि संगीला काहीच माहिती नव्हतं. नैना पळून गेली ते आम्हाला सुद्धा आत्ताच कळलं." तेव्हा संगी म्हणत असते, "हे बघा, मला माफ करा. मला असं काहीही करायचं नव्हतं." तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, "मग मी आता काय करू? मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगते, की नैना इथे नाही आहे म्हणून ती पळून गेली आहे." तेव्हा संगी म्हणते, "आत्याबाई, असं करू नका. मी पाया पडते तुमच्या. आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा." तेव्हा कला म्हणते, "हे बघा, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. आम्हाला थोडासा वेळ द्या. काजल गेली आहे नैनाताईला शोधायला." तेव्हा रोहिणी म्हणत असते, "अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? बाहेर सगळेजण नवरीची वाट बघतायत आणि तुम्ही म्हणताय की नैना पळून गेले. तिला लग्न करायचं नव्हतं. मग कशाला तुम्ही आमच्या अद्वैतला या सगळ्यामध्ये फसवलंत?" तेव्हा कला म्हणते, "आम्ही फसवलेलं नाही आहे. आम्हाला नव्हतं माहिती की नैनाताईला लग्न करायचं नाही आहे." तेव्हा संगी म्हणत असते, "आत्याबाई, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. पण आम्हाला थोडा वेळ द्या. आता अद्वैतरावांना कसं समजावायचं ते तुमच्या हातात आहे. आमची नैना येईपर्यंत तुम्ही काहीतरी करा आणि हे लग्न थांबवा." तेव्हा रोहिणी म्हणत असते, "हे बघा, आता मी काही करू शकत नाही आहे. पण एक मार्ग मी याच्यातून काढू शकते." तेव्हा संगी म्हणते, "काय मार्ग आहे तुमच्याकडे?" तेव्हा रोहिणी म्हणत असते, की "नैना येईपर्यंत मंडपामध्ये नवरीच्या जागी तुम्ही कलाला उभं करा. म्हणजे कुणालाही संशय येणार नाही." तर इथे रोहिणी असं बोलल्यानंतर कलाला मोठा धक्काच बसतो. तर इथे काजूने आता सगळ्या आपल्या मित्रमंडळीला जमा केलेली असते आणि ती म्हणत असते, "भावांनो, आता आपल्याला काही करून नैनाताईला लवकरात लवकर शोधून काढायचं आहे. त्यामुळे आपण ग्रुपमध्ये जाऊया. मी आणि पक्की आम्ही दोघं जण या बाजूला जातो आणि तुम्ही दोघं दोघं सुद्धा गाडीवरून प्रत्येक बाजू घ्या. आपल्याला अख्ख्या कोल्हापूरमध्ये तिला शोधून काढायचं आहे." तेव्हा पक्या म्हणतो, "गाडी तू चालवू नकोस, मी चालवतो. आधीच तू टेन्शनमध्ये आहेस." तर इकडे नैना आणि राहुल दोघं जण आलेले असतात. तेव्हा नैना म्हणत असते, की "राहुल, हे आपण कुठे आलोय?"
तेव्हा राहुल तिच्याकडे एकटक बघत असतो. नैना म्हणते, काय झालंय तुला? तू असं का बघतोयस माझ्याकडे? आणि तू प्लॅन का चेंज केलास? तू मंडपामध्ये येऊन सगळ्यांना सांगणार होतास ना? अरे मी किती घाबरले होते तुला माहिती आहे. अजून थोडा वेळ तू आला नसतास ना तर माझा साखरपुडा त्या अद्वैत बरोबर झालाच होता. माझं लग्नसुद्धा झालं असतं, कळते का तुला? तेव्हा राहुल म्हणतोय की नैना तू किती सुंदर दिसतेस, तुला माहिती आहे का? असं वाटते तुझ्याकडे एकटक बघतच राहावं. अगं मी मंडपामध्ये येऊन सगळं काही सांगणार होतो, पण नंतर जर घरच्या लोकांनी आपल्याला ऐकलं नसतं तर, आणि जबरदस्ती तुझं लग्न त्या अद्वैत बरोबर झालं असतं तर, तू माझी वहिनी बनून त्या घरामध्ये आली असतीस. मला ते सहन झालं नसतं. कदाचित मी माझा जीव पण दिला असता, तुला कळतंय का? तेव्हा नैना म्हणते, राहुल प्लीज अशी बोलायची गोष्ट करू नकोस. मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे. मी नेहमी तुझ्याबरोबरच राहणार. तेव्हा इथे राहुल आपल्या मनामध्ये म्हणत असतो की नैना मी काही तुझ्याबरोबर लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही आहे. पण मला त्या अद्वैतचा जीव उद्ध्वस्त करायचा होता. त्याचा जीव एकदा उद्ध्वस्त झाला, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि माझं मन भरलं की तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा. तेव्हा राहुल म्हणतो, चल नैना आता आपल्याला निघावं लागेल इथून. आणि दोघे आता गाडीमध्ये बसून तिथून निघतात. तर इथे नैनाच्या गळ्यामध्ये जे लॉकेट असतं ते आता तिथे पडलेलं असतं जमिनीवरती. तर इकडे रोहिणी म्हणत असते, मी सांगते ती आयडिया तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला नैनाच्या जागी कलाला उभं करावं लागेल, जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत. तेव्हा इथे कला म्हणत असते, नाही मी हे नाही करू शकत. ती नैनाताईची जागा आहे, मी तिथे कसं काय बसू? तेव्हा रोहिणी म्हणत असते, मग आता काय करणार आहेस तू? तुझ्याकडे काही दुसरी आयडिया आहे का? तेव्हा संगी म्हणत असते, आत्याबाई बरोबर बोलतायत कला, तुला हे करावंच लागेल. तुझ्या बहिणीसाठी कर ना, तुझ्या आईसाठी कर. तेव्हा कला म्हणत असते, आई मी असं कसं काय करू? ती नैनाताईची जागा आहे. अद्वैत बरोबर नैनाताईला बसायला हवं आहे आणि जे काही फेरे होणार आहेत, जे काही आशीर्वाद भेटणार आहेत ते दोघांना सोबत भेटायला हवेत ना. मी असं नाही करू शकत. मी नैनाताईची जागा कशी काय घेऊ? हवं तर आपण त्यांच्याकडे वेळ मागूया नैनाताई येईपर्यंतचा, पण मी असं नाही करणार. तेव्हा संगी म्हणत असते, एवढं तर तू केलेस ना तिच्यासाठी, मग थोडं अजून कर ना. तेव्हा कला म्हणते, आई तू हे काय बोलतेस? हे बघ मला अजिबात जमणार नाही आहे करायला, मी नाही करणार. तेव्हा रोहिणी म्हणत असते, अगं आतापर्यंत तिच्याबरोबर किती खोटं बोलली आहेस तू. तेव्हा कला म्हणते, आई जर हे सगळं त्या लोकांना कळलं तर ते खोटं पकडतील आपलं. ना कळलं तर? तेव्हा रोहिणी म्हणते की तुझ्या आईकडे काहीतरी मार्ग असेलच ना. तसंही खोटं बोलून वेळ कशी मारून न्यायची तुझ्या आईला अगदी बरोबर येतं. तेव्हा इथे संगी म्हणते, काहीतरी कर कला, तुझ्या आईसाठी कर. थोड्या वेळासाठी तुला फक्त थांबायचं आहे. तर इथे आता गुरुजी म्हणत असतात की नवरी मुलीला घेऊन मंडपामध्ये लवकर या. तेव्हा संगी म्हणते, थोड्या वेळाचा तर प्रश्न आहे ना. तेव्हा कला म्हणते, आई तुम्हाला काही करायचं सांग, अगदी काही, पण मी हे नाही करू शकत. अगं मी नैनाच्या ताईच्या जागी कसं काय बसू? मला हे नाही जमणार आहे. आणि तसंही त्या अद्वैत चांदेकरला माझा किती राग येतो तुला माहिती आहे ना. तो अख्खा मंडप डोक्यावरती घेईल, तुला तर माहिती आहे, तमाशा करेल तो. तेव्हा संगी आता कलाला घेऊन बाजूला येते आणि म्हणते, कला मी तुझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे. अगं मी नैनाच्या लग्नासाठी आपलं घर गहाण ठेवलं आहे आणि 20 लाख रुपये घेतलेत आणि 15 लाख रुपये कुठे गेले ना ते माझं मलासुद्धा कळलं नाही आहे. आता 4-5 लाख रुपये फक्त उरलेत. एवढं कर्ज फेडायचं आहे आपल्याला. मग हे लग्न तर व्हायलाच हवं आहे ना. आणि तुला माहिती आहे का, एवढा खर्च करूनसुद्धा जर लग्न नाही झालं ना तर ते चांदेकर काय करतील, मंडप म्हणून इथून निघून जातील, आपली इज्जत काढतील, आपली लाज जाईल, गावामधले लोक हसतील आपल्यावरती, आपल्याला वालेट टाकतील. मला हे सगळं सहन होणार नाही आहे. तू प्लीज काहीतरी कर आणि तू फक्त नैनाच्या जागी उभे राहा. तेव्हा कला म्हणत असते, मी नैनाताईच्या जागी उभी राहिले आणि नंतर जर काजू नैनाताईला तिथे घेऊन आली तर काय करणार आहेस तू? सगळे चांदेकर तिला बघतील ना. तेव्हा इथे संगी म्हणते, तू त्याची काळजी करू नको. काजू नैनाला घेऊन आली की मी तुला बरोबर आतमध्ये घेऊन येईन आणि नैनाला तुझ्या जागी उभं करेन, पण एवढं तुझ्या आईसाठी कर. तेव्हा कला म्हणते, आई तुम्हाला दुसरं काहीही करायला सांग, पण हे मला जमणार नाही आहे. मी नैनाताईच्या जागी उभी नाही राहू शकत. आपण एक काम करूया, सगळं चांदेकरांना सांगूया, असं सुद्धा कला म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रोहिणी खूप तमाशा करते. ती म्हणते की तुम्ही आमची इज्जत घालवण्यासाठी इथे आम्हाला बोलावलं होतं. आतापर्यंत किती खोटं बोललात. तुमची मुलगी पळून गेली आहे, याच्यामध्ये आमची काही चुकी आहे? तुमची चुकी नाही आहे, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती नव्हतं. पण आता जे काही केलं तुझ्या बहिणीने केलं आहे ना, मग ते तुला निस्तरायला नको आहे का? असं रोहिणी म्हणते. तुला जर मंडपात बसायचं नसेल तर मी आताच्या आता जाते आणि सगळं काही सरोज वहिनीला सांगते. तेवढ्यातच तिथे सरोज येते आणि दरवाजा नॉक करते. तेव्हा रोहिणी म्हणते की आता सरोज वहिनी आली, आता तिला काय उत्तर द्यायचं ते तुम्ही द्या. तेव्हा इथे कला खूप टेन्शनमध्ये येते.